शिंदे सांगतोय ही लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही। कारण आम्ही शब्द दिलेला पाळणारे लोक आहोत आणि म्हणून ज्या ज्या योजना आम्ही जाहीर केल्या त्या सगळ्या टप्प्याटप्प्याने आम्ही पूर्ण करणार। आणि म्हणून लेक लाडकी लखपती योजना आपण सुरू केली, एसटी मध्ये 50% सवलत आपण सुरू केली, या ठिकाणी लाडकी बहीण योजना सुरू केली। आणि आज मला आनंद आहे, समाधान आहे की लाडक्या बहिणींनी ते 1,500 रुपये महिन्याचे काही लोकांनी ग्रुप बनवला, 10 लोकांचा 20 लोकांचा क्रेडिट सोसायटी काढली आणि छोटा मोठा व्यवसाय करू लागले। कोणी साड्यांचा व्यवसाय, कोणी देवपूजेच्या सामानाचा व्यवसाय, कोणी चहाचा नाश्त्याचा स्टॉल। ठाण्यामध्ये एक लाडकी बहीण स्टॉल सुरू केलाय आणि मला एकाने सांगितलं ते लाडक्या बहिणीने तुम्हाला बोलवलं तिकडं। मी गेलो तिथं, ती लाडकी बहीण होती, तिचं पूर्ण कुटुंब त्या स्टॉलवर होतं आणि चहा नाश्त्याचं त्यांनी काम सुरू केलं। तुम्हाला सांगतो मी, 1200 रुपये दररोज त्यांचा धंदा तिथं होता, 1200 रुपये दररोज। आता त्यातले अर्धे कट केले तर 600 रुपये प्रॉफिट होणार की नाही? म्हणजे लाडक्या बहिणींनी फक्त पैसे काढून खर्च करायचं ठरवलं नाही, ते पैसे व्यवसायामध्ये गुंतवण्याचं काम केलंय आणि त्याच्यातून अधिक जे काही अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं काम केलेलं आहे। आणि त्यामुळे एक सक्सेस स्टोरी। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असेल चॅनलला आता सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा। चालतं मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।